चला मैत्रिणींनो, आज आपण छोल्याची भाजी बनवूया। तर मी हे रात्रीच भिजत टाकले होते आणि त्याच्यात ना 2 स्वच्छपैकी बटाटे धुवून टाकलेले आहे। तर याच्यात ना मी थोडंसं हिंग टाकणार आहे, थोडीशी हळद पावडर टाकणार आहे आणि पाणी टाकणार आहे आणि याला मग छान आहे ना 3 शिट्ट्या काढून घेणार आहे। छोल्याच्या 3 शिट्ट्या होईपर्यंत मैत्रिणींनो इथे ना मी कांदा, खोबरं, हावरी छानपैकी आहे ना तव्यावर भाजून घेतलेला आहे आणि थोडंसं आलं, लसूण आणि कोथिंबीर याचं आपण आहे ना मिक्सरमध्ये वाटण करून घेऊया। हे पहा मैत्रिणींनो, इथे छानपैकी छोले आपल्याला आहे ना 3 शिट्ट्यामध्ये शिजलेले आहे। ते पाहू शकता तुम्ही, छानपैकी शिजलेले आहे। इथे ते बटाटे जे टाकले होते ना आपण, ते पण सुंदर असे शिजलेले आहे। त्याची साल काढून मी घेतलेली आहे आणि इथे वाटण आपण सगळं मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे। तर इथे मी ना फोडणीसाठी ना इथे लाल तिखट काश्मीरी घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि इथे आहे ना छोले मसाला घेतलेला आहे। चला तर मी इथे कढई तापायला ठेवलेली आहे, आपण भाजी फोडणीला देऊया। हे जे मसाले आहे ना ते तेलामध्ये आपण टाकणार आहोत। त्याच्यानंतर जे छोले आहे ना शिजवलेले ते आपण त्याच्यात ॲड करणार आहोत। मैत्रिणींनो, आता त्याच्यामध्ये जे आपण वाटण केलेला मसाला आहे ना तो आपण ॲड करणार आहोत। इथे पाहू शकता तुम्ही किती सुंदर अशी भाजी तयार झालेली आहे। आता त्याच्यात आपण ना इथे हे बटाटे जे शिजवले होते ना ते कटिंग करून टाकणार आहोत आणि भाजी छानपैकी 1 ते 2 मिनिटं उकळून घेणार आहोत। हे पहा मैत्रिणींनो, किती सुंदर असे आपले छोला बटाटा तयार झालेला आहे। तर या पद्धतीने तुम्ही ना नक्की करून बघा। आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका। तर या पद्धतीने भाजी नक्की बनवा। बाय।